नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर हेडलाईन्सवर. पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधांचे नियोजन करा. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या प्रशासनाला सूचना. विधान भवनात पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी आढावा बैठक संपन्न. नवागतांच्या स्वागतासाठी शाळेसह शिक्षक सज्ज. विविध शाळांमध्ये प्रवेशोत्सव होणार मोठ्या उत्साहात साजरा. शॉर्टकट घेण्याच्या नादात अक्कलकोट हायवे बनतोय मृत्यूचा सापळा. निष्पाप बळी जाण्यापूर्वी प्रशासनाने लक्ष देण्याची गरज. आणि 2.25 किलो बनावट सोने तारण ठेवून कॅनरा बँकेला 85.93 लाखांचा गंडा. सोनारासह 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. बातमीपत्रात इथे वेळ झालीये सविस्तर बातम्यांची. पंढरपूरच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधांचे नियोजन करा अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूर्वतयारीसाठी आढावा बैठकीत दिल्या. आषाढी पालखी सोहळ्यादरम्यान पंढरपूर पालखी मार्ग, पालखी तळ आदी ठिकाणी पाणी, वीज, आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. सोहळ्यासाठी शासनातर्फे आवश्यक निधी देण्यात येईल अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली. विधान भवन पुणे येथे झालेल्या श्री क्षेत्र देहू व श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळा 2024 पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार दिलीप मोहिते पाटील, संजय जगताप, दत्तात्रय भरणे, समाधान अवताडे, बबनदादा शिंदे, संजय शिंदे, सुनील कांबळे, विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकोंडवार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले, PMRDA आयुक्त राहुल महिवाल, पुणे आणि सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आदी उपस्थित होते. यावेळी पवार म्हणाले, पालखी आणि सोहळ्यासाठी फिरते शौचालय आणि टँकरची पुरेशी व्यवस्था करण्यात यावी. शौचालयाच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यावे. राज्य शासनाकडून पालखी सोहळ्यासाठी आवश्यक कामासाठी उपलब्ध करून देण्यात येणारा निधी प्राप्त होईपर्यंत जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून खर्च करावा. इंद्रायणी नदी स्वच्छतेचे काम तातडीने करण्यात यावे. पालखी सोहळा झाल्यानंतर पंढरपूर शहरात स्वच्छतेसाठी आवश्यक नियोजन करण्यात यावे. मानाच्या पालख्यांसह इतर पालख्यांसाठी रात्रीच्या वेळी विद्युत व्यवस्था करण्यात यावी. पालखी मार्गाला लागून असलेल्या जागा सोहळ्याच्या दृष्टीने कायमस्वरूपी ताब्यात घेऊन त्याचा पालखी सोहळा वगळता इतर वेळी अन्य उपयोग करण्याबाबत प्रस्ताव तयार करावा. अशा जागांवर अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी. पालखी मार्गावरील कायमस्वरूपी सुविधेच्या दृष्टीने विभागीय आयुक्तांकडे बैठकीचे आयोजन करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. पालखी सोहळ्याच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनांची अधिकाऱ्यांनी नोंद घेऊन आवश्यक कार्यवाही करावी. पालखी सोहळा चांगल्या रीतीने संपन्न व्हावा यासाठी शासन प्रशासनातर्फे आवश्यक सर्व सहकार्य करण्यात येईल. शासनाचे सर्व विभाग सकारात्मक राहून सोहळा यशस्वी करण्यासाठी काम करतील अशी ग्वाही दिली. विभागीय आयुक्त पुलकोंडवार यांनी सादरीकरणाद्वारे करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली. यावर्षी फिरते शौचालय आणि स्वच्छतेसाठी मनुष्यबळ अधिक संख्येने ठेवण्यात आले आहे. रस्त्याची सुरू असलेली कामे पालखी सोहळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे आषाढी वारीसाठी ॲप आणि प्रशासनातर्फे संपर्क पुस्तिका तयार करण्यात येईल. स्वच्छ आणि निर्मल वारीसाठी विशेष नियोजन करण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सुरक्षा आणि वाहतूक नियोजनाबाबत माहिती दिली. यावेळी लोकप्रतिनिधींनी पालखी सोहळ्यासाठी आवश्यक सूचना केल्या. उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते पालखी सोहळ्यादरम्यान करण्यात येणाऱ्या शौचालय सुविधांची माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ॲपचे लोकार्पण करण्यात आले. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्यातील नियोजनाची माहिती दिली. सोलापूर जिल्ह्यात करण्यात आलेल्या आरोग्य सुविधा, नियुक्त करण्यात आलेले आरोग्य दूत, घटना प्रतिसाद प्रणाली, आपत्ती व्यवस्थापन व मदत केंद्र याबाबत नियोजन करण्यात आल्याचे सांगितले. यावेळी पालखी प्रमुखांनी प्रशासनाला सूचना केल्या. त्या सूचनेनुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले. बैठकीत श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती, श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्री संत सोपान महाराज पालखी सोहळा, श्री संत निळोबाराय संस्थान, श्री संत
चांगवटेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पदाधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। नवागतांच्या स्वागतासाठी शिक्षक सज्ज झाले आहेत। 2 महिन्यांपासून बंद असलेल्या वर्गखोल्या उघडून स्वच्छ केल्या जात असून विविध शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा होणार आहे। राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या वार्षिक परीक्षेनंतर उन्हाळा सुट्ट्या लागल्या होत्या। त्या सुट्ट्या आता संपल्या असून उन्हाळ्याच्या सुट्ट्यानंतर शहरातील विविध शाळांमध्ये नवागत विद्यार्थ्यांसह नियोजित विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात होणार आहेत। यासाठी शहर जिल्ह्यातील विविध शाळा, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सज्ज झाले आहेत। नियमित विद्यार्थ्यांचे आणि नवागतांचे स्वागत करण्यासाठी शाळेत वर्ग सजवण्यात शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी व्यस्त असल्याचे दिसत आहे। दरम्यान गेल्या 2 महिन्यांपासून बंद असलेल्या वर्गखोल्या उघडून स्वच्छ केल्या जात आहेत। विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी शाळेसह वर्गखोल्यांच्या वरांड्यात स्वच्छता केली जात आहे। वर्गातील तसेच वर्गाबाहेरील फलक स्वच्छ करून ते रंगवले जात आहेत। फळांवर वेलकम काढून फुगे आणि रिबिनीच्या सहाय्याने संपूर्ण शाळा वर्ग सजवल्याचे दिसून आले। दरम्यान शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वितरित केली जाणार आहेत। त्याचे सुद्धा योग्य नियोजन झाले असून इयत्तेप्रमाणे वर्गवारी करून सदरची पुस्तके विद्यार्थ्यांच्या स्वाधीन केली जाणार आहेत। त्यासाठी देखील नियोजन केल्याचे सांगण्यात आले। एकंदर शाळेच्या पहिल्या दिवशी नियमित विद्यार्थ्यांचे तसेच नवागतांचे मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात प्रवेशोत्सव केला जाणार असल्याचे दृश्य पाहावयास मिळत आहे। सोलापूरमध्ये फिल्म स्टार पवन कल्याण यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल पवन कल्याण फॅन्स असोसिएशनच्या वतीने जल्लोष कार्यक्रम संपन्न झाला। सोलापूर शहरात मागील 2 वर्षांपासून पवन कल्याण फॅन असोसिएशन तर्फे विविध सामाजिक कार्यक्रम घेत असतात। आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची निवड झाल्याबद्दल सोलापूर शहरात दत्तनगर येथील असलेल्या कार्तिक अप्लायन्सेस येथे पवन कल्याण फॅन असोसिएशन तर्फे खाऊ वाटप करून जल्लोष करण्यात आला। आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी सामाजिक क्षेत्रात फार काळ काम करत असताना त्यांना जनतेकडून मोठी सेवा करण्याची संधी आंध्र प्रदेशच्या जनतेने दिली आहे। या अनुषंगाने सोलापूर शहरात पवन कल्याण फॅन्सच्या सर्व युवकांनी त्यांची प्रेरणा घेऊन सोलापूर शहरात विविध सामाजिक कार्य करत असतात। पवन कल्याण फॅन्स असोसिएशनचे अधिक माहिती श्रीनिवास यन्नम कामटे यांनी दिली। यावेळी सोलापूर शहर आयोजक श्रीनिवास दत्तात्रय यन्नम कामटे व फॅन्स नागराज कटकम, श्रीनिवास गुंडेटी, साई किरण बोतुल, नरेंद्र बल्ला, श्रीनिवास अन्नम, दिगंबर चिलवेरी, जितेश चिनी, परशुराम कुरापाटी, कृष्णहरी कारंपुरी, अमर गड्डम, पवन गुंडेटी, रोहन श्रीराम, प्रसिद्धी प्रमुख, सोशल मीडिया प्रमुख प्रदीप भीमरथी आदी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी जनतेला खाऊ वाटप करून फटाके उडवून जल्लोष साजरा करण्यात आला। आगामी काळात आमच्या फॅन्सकडून आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांना शुभेच्छा देत जनसेना पार्टीची स्थापना करून त्यांच्यासारखे सामाजिक कार्य करण्याची आमच्या युवकांची संकल्पना असून आगामी काळात आम्ही त्यांची भेट घेऊन सोलापुरातील अडीअडचणी सांगून त्या मार्गी लावण्यास मदत करणार आहे। सोलापूर पवन कल्याण फॅन असोसिएशन सोलापूर यांच्यातर्फे आज आंध्र प्रदेश येथे अतिभव्य असा विजय मिळवून आंध्र प्रदेशातील जनसेनेची ताकद पवन कल्याण पवन स्टारने दाखवून दिलेला आहे। आज त्यांच्या विजयी जल्लोषासाठी आमच्या सोलापुरातील सर्व पवन कल्याण फॅन्सने या ठिकाणी आज जल्लोष साजरा करण्यात आलेला आहे। आमच्या पवन कल्याणचे प्रेरणा घेऊन आम्ही सोलापुरात सामाजिक क्षेत्राचे कार्य करण्यास मागील 2 वर्षापासून आम्ही काम करत आहे। या सर्व कार्यात आमच्या पवन कल्याण फॅन्सचे व युवकांचे त्यांचं प्रेरणा घेऊन इथेही आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांचं घवघवीत यश मिळवण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत।
पवन कल्याणच्या आंध्र प्रदेश येथे उपमुख्यमंत्री पदाचे विराजमान काल झालेले असताना आज आम्ही जल्लोष साजरा केलो. धन्यवाद. अक्कलकोट हायवेवरून नागरिक रस्ता क्रॉस करत आहेत, यामुळे अपघाताला आमंत्रण मिळत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. अक्कलकोट हायवे मृत्यूचा सापळा बनत असल्याचे चित्र आहे. या ठिकाणचे स्थानिक नागरिक रस्ता क्रॉस करण्यासाठी हायवेवरून जीवघेणी कसरत करताना दिसत आहेत. यामध्ये महिला, अबालवृद्ध नागरिक हायवेवरील दुभाजक क्रॉस करत आहेत. मात्र ही कसरत मृत्यूला कारणीभूत ठरणारी आहे. यावर प्रशासनाने तात्काळ लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. रोजंदारीवर कामाला जाणाऱ्या महिला आणि युवक दररोज सर्रासपणे अशा प्रकारे रस्ता क्रॉस करत आहेत. एखादे भरधाव वेगात येणारे वाहन नागरिकांच्या मृत्यूला कारणीभूत आणि धोका ठरत आहे. संबंधित नागरिक याकडे कानाडोळा करून रस्ता क्रॉस करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान अक्कलकोट रोड आणि शांती चौक नेहमीच अपघाताचा केंद्रबिंदू ठरला आहे. या ठिकाणी आणि अक्कलकोट रस्त्यावर वारंवार अपघात होऊन दुःखद घटना घडते. अशा घटनेला आपण कारणीभूत ठरू नये असे विचार नागरिकांनी करायला हवेत. मात्र शॉर्टकट घेण्याच्या नादात स्थानिक मृत्यूला आमंत्रण देत असल्याचे चित्र या ठिकाणी दिसून येत आहे. याकडे नॅशनल हायवे पोलीस प्रशासन यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा एखाद्या निष्पाप जीवाचा बळी गेल्याशिवाय राहणार नाही. राज्यसभेच्या खासदारपदी सुनेत्रा पवार यांची निवड झाल्याने सोलापूर राष्ट्रवादी कार्यालयासमोर फटाके उडवून जल्लोष साजरा करण्यात आला. लोकसभेच्या निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर अजितदादा यांच्या सुविद्य पत्नी सुनेत्रा पवार यांची राज्यसभेच्या खासदारपदी वर्णी लागली आहे. अजितदादांच्या राजकारणातील चाणक्य आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांना हे पद मिळवता आले आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयासमोर एकच जल्लोष साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महाराष्ट्र नेता कैसा हो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अजीत दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान आदींसह पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून लाडू भरवून विविध घोषणा देत जल्लोष साजरा केल्याचे चित्र दिसून आले. तर महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगदनकर, कार्याध्यक्ष चित्रा कदम आदींसह महिला पदाधिकाऱ्यांनी फुगडीचा फेर धरत आनंद साजरा केला.
दरम्यान आपले मनोगत व्यक्त करताना किसन जाधव आणि संतोष पवार यांनी अजितदादा पवार यांच्या राजकारणातील चाणक्यपणाचे कौतुक केले आणि भविष्यात विकास कामांची गंगा अहोरात्र सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले. तटकरे साहेब, आमचे ऑल इंडियाचे अध्यक्ष आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा, भुजबळ साहेब आणि विधिमंडळातील सर्व सदस्य यांनी एकमतानं सुनेत्रा वहिनींना उमेदवारी घोषित केली आणि ते घोषित करून बिनविरोध त्यांची निवड महायुतीच्या माध्यमातून झालेली आहे. त्यामुळं राष्ट्रवादीच्या तमाम कार्यकर्त्यांना आनंद गगनात मावेनासा झालेला आहे आणि निश्चितपणानं राज्याचं विकासाचं नेतृत्व असलेले आदरणीय अजितदादा त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालणारे आमच्या सुनेत्रा वहिनी यांच्या माध्यमातून राज्यातील नव्हे तर देशातील अनेक प्रश्न त्यांच्या माध्यमातून आता निश्चितपणानं सुटणार आहेत. आणि या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, बिज्जू प्रधाने, किशोर पाटील, आनंद मुस्तारे, बसवराज कोळी, वैभव गंगणे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. सोलापूर शहरातील पानगल शाळेच्या परिसरात ड्रेनेजचे सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याने नमाजला येणाऱ्या मुस्लिम बांधवांना अतोनात त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. सोलापूर शहरात ड्रेनेजचे सांडपाणी रस्त्यावर वारंवार वाहत असल्याचे दिसून येते. पावसाळ्यात त्याला मोठ्या प्रमाणात वाव असतो, मात्र अशा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने रोगराईला आमंत्रण मिळत आहे. शहरातील पानगल शाळेच्या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने नमाजाला येणाऱ्या मुस्लिम बांधवांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाला वारंवार सांगून देखील याकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप आज दीना यांनी केला. शहराला सर्वत्र अस्वच्छतेचे आणि दुर्गंधीचे स्वरूप आले असून ऐन बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर दुर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. सोलापुर शहर के अंदर जो हमारा ओल्ड ईदगाह है, जो पांगल स्कूल का जो ईदगाह है हमारा पांगल ईदगाह, वहाँ काफ़ी दिनों से पानी किड़वा चौक तक बह रहा था, बंद हुआ था. इसके पहले काम करे थे कल्याण टावर से लेकर किड़वा चौक तक, लेकिन आज सुबह से इतना पानी जा रहा, कोई अधिकारी जोन अधिकारी आने को तैयार नहीं है, कोई नीचे के अधिकारी या ऊपर कोई बड़े वरिष्ठ अधिकारी आने तैयार नहीं है. अभी शांता मीटिंग हुई, शांता मीटिंग में आई मुद्दा अगर सोलापुर का कोई था हर जोन में तो वह डीनीज का था. आप देख सकते हैं पांगल ईदगाह के 2 गेट हैं, मेन गेट है प्रमुख गेट. 17 तारीख को, 16 तारीख को, 18 तारीख को यहाँ गर्दी रहती है, नमाज को लोग आते हैं नवीन कपड़े पहनकर ईद साजरा करने, नमाज पढ़ने लोग जो है खुशबू होकर आते पाक साहब. इन ऐसे गंदे पानी में नमाज नहीं होती, कैसे गंदे पानी में नमाज पढ़ सकते हैं? मैं पूछना चाहता हूँ जोन अधिकारियों से, उनका जाहिरपने से निषेध करता हूँ. ईद के पहले अगर पूरा काम नहीं होगा, दोनों गेटा पास का मुरुम डालने का और डीनीज का पानी बंद नहीं होगा, ये पानी किड़वा चौक तक जा रहा है, बार बार ऐसा हो रहा है. इसके पहले कभी डीनीज नहीं फूटी, इन्हें पहली बार ऐसा डीनीज फूटी यहाँ तक. इसकी एक डीनीज फूटी थी कल्याण टावर के पास. तो मैं जोन अधिकारियों से कहूँगा जल्द से जल्द पाइपलाइन में जो भी कुछ अटका हो या छोटी पाइप हो या बड़ी पाइप डाल कर लो, लेकिन काम को अंजाम दो, क्योंकि हमारी बड़ी ईद है. नहीं तो इसके बाद अगर पानी नहीं बंद हुआ तो ये पूरा गंदा का पानी जोन में लाग दूंगा और महानगर पालिका और स्मार्ट सिटी का और आयुक्त मैडम को जाहिर निषेध करता हूँ. सोलापूर रेल्वे विभागीय कार्यालयात विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलीस यांची रेल्वे गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी समन्वय बैठक पार पडली. विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी ट्रेनमधील प्रवाशांच्या सामानाची होणारी चोरी, अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आदी गंभीर विषयांवर चर्चा करण्यात आली. यासाठी लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बल यांनी संयुक्तपणे असामाजिक तत्वांवर कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे नीरज कुमार दोहरे यांनी सांगितले. बैठकीत खालील बाबींवर चर्चा करण्यात आली. सीसीटीव्ही, कॉल डेटा या आधुनिक गॅजेट्सचा वापर करून चोरांना पकडण्याची गरज आहे. ट्रेन आणि स्थानकांवर अनधिकृत हॅकर्सवर कठोर कारवाई करावी. रेल्वे जीआरपी पोलीस स्टेशन, चौक्या आणि बॅरेक अपग्रेड करण्यासाठी पूर्ण सहकार्य करेल. महिला आणि महिला कर्मचाऱ्यांना लागणाऱ्या सुविधा आणि सुरक्षा रेल्वेकडून पुरवल्या जातील. योजनेअंतर्गत सोलापूर विभागातील सर्व स्थानकांवर अधिकाधिक सीसीटीव्ही बसवले जातील, त्यामुळे गुन्हेगारीवर आळा घालण्यास मदत होईल. सहाय्यक सुरक्षा आयुक्त दिनेश कनोजिया म्हणाले की रेल्वे सुरक्षा बल प्रवासी आणि प्रवाशांच्या सामानाच्या सुरक्षेकडे पूर्ण लक्ष देत असून गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. सब डिव्हिजनल पोलीस अधिकारी संगीता हत्ती यांनी सांगितले की जीआरपी प्रवाशांच्या सुरक्षेकडे पूर्ण लक्ष देत आहे आणि त्यासाठी सर्व जीआरपी पोलीस ठाण्यांच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय कोणत्याही प्रवाशांचे एफआयआर दाखल करण्यास विलंब लावू नये यासाठी क्यूआर कोड जारी करण्यात आला आहे, ज्याचे स्कॅनिंग करून प्रवासी
FIR नोंदवू शकतो। रेल्वे अपघाती मृत्यूच्या संबंधित लागणारी महत्त्वाची कागदपत्रे ही सब डिव्हिजनल कार्यालयातून उपलब्ध करून दिली जातील असे सांगितले। वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांनी सांगितले की रेल्वे सुरक्षा बल आणि तिकीट चेकिंग कर्मचाऱ्यांकडून ट्रेनमधील विना तिकीट प्रवाशांविरुद्ध मोहीम राबवली जात आहे आणि ही मोहीम भविष्यातही सुरू राहील। वरिष्ठ विभागीय अभियंता चंद्रभूषण यांनी सांगितले की लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बल रात्री ड्युटी करत असलेल्या सिग्नलवर शेड आणि लाईटची व्यवस्था केली जाईल। अंगावर थरकाप उडवणारी घटना अकलूजमध्ये घडली आहे। वेगाने कार चालविताना चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला कार धडकल्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले। वेगाने कार चालवताना चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला कार धडकल्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जण जखमी झाले। ही घटना अकलूज शहरातील महर्षी चौक ते गिरझणी चौकादरम्यान घडली। याबाबतची माहिती गुरुवारी सकाळी 11च्या सुमारास पोलिसांनी माध्यमांना दिली। शुभम बाळू चव्हाण वय 23, यश नवनाथ शिदे वय 20 दोघे राहणार वेळापूर, राहुल बापूसाहेब कोळेकर वय 24 राहणार उघडेवाडी व समाधान बुवा सरतापे वय 23 राहणार खुडूस तालुका माळशिरस हे चौघे मित्र बुधवारी मध्यरात्री महर्षी चौकातून जयसिंह चौकाकडे वेगाने निघाले होते। यावेळी वेगावर नियंत्रण न ठेवता आल्याने अनियंत्रित झालेली गाडी MH45 N0008 ही रस्त्यालगत असणाऱ्या 2 झाडांना धडकली। रस्त्याकडेला लावण्यात आलेल्या मैलाच्या दगडाला धडकून गाडी उलट्या दिशेला फिरली। मधल्या सीटवर बसलेल्या राहुल कोळेकर याच्या डोक्याचा अर्धा भाग तुटून रस्त्यावर पडला होता तर समाधानच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला। शुभम चव्हाण व यश शिंदे हे किरकोळ जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या घटनेची नोंद अकलूज पोलीस ठाण्यात झाली आहे। मुसळधार पावसामध्ये कासेगावातील ओढ्यावरून वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह तब्बल 2 दिवसांनंतर पाण्यात फुगून वर आलेला दिसून आला। दक्षिण सोलापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने अनेक ओढ्यांना पूर आला आहे। कासेगावच्या ओढ्याला आलेल्या पुरामुळे मंगळवारी रात्री दुचाकीवरील 3 जण वाहून गेले होते। त्यापैकी 2 वाचले पण दुचाकीसह 3रा वाहून गेला होता। सकाळच्या सुमारास जिल्हा प्रशासनामार्फत रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले होते। त्यामध्ये जवळच वाहून गेलेली दुचाकी सापडली परंतु युवक बेपत्ता असून त्याचा शोध सुरू राहिला। तब्बल 2 दिवस 2 रात्रींच्या शोधानंतर अखेर अर्धा किलोमीटर अंतरावर नवनाथ माने यांच्या बांधाच्या कडेला येड्या बाभळीच्या काट्यांमध्ये अडकलेल्या अवस्थेत फक्त डोके वर असलेला मृतदेह मिळून आला। कासेगावमधील युवक प्रवीण चौगुले, अण्णा चौगुले, जालिंदर चौगुले, सूरज परीट, अमोल जाधव, वैभव चौगुले, तुषार जाधव यांनी शोध घेतल्यानंतर हा मृतदेह मिळून आला आहे। त्यांनी तातडीने प्रशासकीय यंत्रणेला सांगितले असून अँब्युलन्स मागवण्यात आली आहे। ओढ्याच्या कडेने काटेरी झुडपे जास्त असल्याने 2 दिवस रेस्क्यू ऑपरेशन करणाऱ्या यंत्रणेला हा मृतदेह दिसला नाही। शेवटी पाणी कमी झाल्यानंतर केवळ डोके वर असलेल्या अवस्थेत मृतदेह दिसला असून अजूनही तो काटेरी झुडपांमध्ये अडकलेल्या अवस्थेत असल्याचे सांगण्यात आले। सोलापुरात कॅनरा बँकेतून 85,93,300 रुपयांचे सोने तारण कर्ज घेतले आणि बँकेचा विश्वासघात करून फसवणूक केल्याचा प्रकार उजेडात आला आहे। या प्रकरणी सोनारासह 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सोलापूर शहरात 2.25 किलो बनावट सोने शुद्ध असल्याचे भासवून 14 सोनारांनी मिळून सोलापुरात कॅनरा बँकेतून 85,93,300 रुपये सोने तारण कर्जघेचा विश्वासघात करून फसवणूक केल्याचा प्रकार उजेडात आला आहे। कॅनरा बँकेच्या पश्चिम पेठ शाखेसह 7 रस्ता, चाटी गल्ली आणि मजरेवाडी या 4 शाखांमध्ये गेल्या 1 फेब्रुवारी ते 28 मे या कालावधीत हा प्रकार घडला। याबाबत बँकेचे मुख्य व्यवस्थापक अनिल कुमार बालाजी शहापूरवाड वय 44 यांनी जोडभावी
पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। त्यानुसार संबंधित सोनारासह इतर 13 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 14 सोनारांनी मिळून सोलापुरात कॅनरा बँकेतून 85,93,300 रुपयांचे सोने तारण कर्ज घेतले आणि बँकेचा विश्वासघात केला। दरम्यान सुनील नारायण वेद पाठक या सोनारासह जावेद वजीर शेख, हुसेन पापा शेख, युवराज शिवराम ढेरे, कार्तिक सरसंभी, जुबेर जहांगीर मुल्ला, भुजंग सुनील शेळके, जयवंत पुंडलिक ढेकळे, जैनुद्दीन शेख, सोमनाथ मधुकर शेळके, सुरेश बळीराम मुळे, गहिनीनाथ शिंदे, कादिर मलिक पठाण आणि उत्तरेश्वर मल्लिकार्जुन बोबे सर्वजण राहणार सोलापूर अशी या गुन्ह्यात निष्पन्न झालेल्या आरोपींची नावे आहेत। यातील सुनील वेद पाठक या सुवर्णकारास कॅनरा बँकेच्या 4 शाखांसाठी मानधन तत्वावर सोनार म्हणून लेखी कराराद्वारे अधिकृतपणे नियुक्त करण्यात आले होते। सोने तारण कर्जावरील सोन्याची शुद्धता तपासणे, वजन करणे, त्याबाबत बँकेकडील पासवर्डचा फॉर्म हस्ताक्षरात प्रमाणित करून तसे प्रमाणपत्र देणे या जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपवण्यात आल्या होत्या। परंतु सुनील वेद पाठक यांनी संबंधित इतरांशी संगनमत करून बँकेच्या 4ही शाखांमध्ये 2255 ग्रॅम बनावट सोने खरे आणि शुद्ध असल्याचे प्रमाणित करून एकूण 85,93,300 रुपयांचे सोने तारण कर्ज उचलल्याचे फिर्यादीत खासदार ओमराजेंच्या विजयाच्या शिलेदारांचा आमदार कैलास पाटील व तालुका प्रमुख सतीश सोमाणी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। धाराशिव लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना विक्रमी लीड मिळवून दिल्याबद्दल धाराशिव तालुक्यातील उपतालुका प्रमुख, तालुका संघटक, विभाग प्रमुख यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन धाराशिव कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास घाडगे पाटील व धाराशिव तालुका प्रमुख सतीश सोमाणी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। धाराशिव तालुक्यातील महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार यांचे आभार मानत खासदार ओमराजे यांना अभूतपूर्व व विक्रमी मताधिक्याने विजयी केल्यामुळे हा विजय धनशक्तीचा मुसळधार पाऊस भेदून जनसेवा करण्यासाठी खासदार ओमदादांना जनतेने मतदानरूपी आशीर्वाद दिला आहे। त्याची उतराई करणे कदापि शक्य नाही, परंतु आपण सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या भागातील सर्वसामान्य जनता, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, सुशिक्षित, बेरोजगार, विधवा महिला आदी सर्व घटकांपर्यंत पोहोचून आपल्या व खासदार ओमदादा यांच्या माध्यमातून त्यांच्या सर्व अडीअडचणींना धावून जाऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करावा व आपली विजयी घोडदौड अखंड चालू ठेवण्यासाठी धडपडत राहावे अशी मागणी केली। तसेच यावेळी तालुका मतदारसंघात 125 किलो पेढे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। हरियाली फाउंडेशनचे संस्थापक तथा अध्यक्ष श्री सतीश शुक्ला सर यांनी पत्रकार परिषद घेऊन गंगापूर खुलताबाद विधानसभा लढवणार असल्याचे जाहीर केले। हरियाली फाउंडेशनचे संस्थापक तथा अध्यक्ष सतीश शुक्ला यांनी आज सुलतानपूर येथे पत्रकार परिषद घेऊन गंगापूर खुलताबाद विधानसभा लढवणार असल्याचे जाहीर केले। शिवसेना पक्षाने उमेदवारी दिली तर पक्षाकडून आमदारकी लढवणार आहे आणि पक्षाने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार असल्याचे त्यांनी आज जाहीर केले आहे। आमदारकी का लढायची वाटली? लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला राजकारणामध्ये आपलं नशीब आजमावण्याचा अधिकार आहे आणि माझं चांगलं झालं म्हणून मी इतक्यात थांबणं योग्य नाही आहे। जर मी लोकप्रतिनिधी म्हणून जर निवडून आलो तर मी विद्यार्थ्यांसाठी चांगलं काम करू शकतो, शेतकरी बांधवांच्या प्रगतीसाठी चांगलं काम करू शकतो, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी चांगलं काम करू शकतो, शिक्षण क्षेत्रामध्ये चांगलं काम करू शकतो, आरोग्य क्षेत्रामध्ये चांगलं काम करू शकतो। सर्वसामान्यांचे प्रश्न जे ऐरणीचे आहेत किंवा गांभीर्याचे आहेत त्या प्रश्नाला निस्वार्थपणे आवाज उठवू शकतो, म्हणून आमदारकी लढवायचा मनामध्ये विचार आहे। बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधांचे नियोजन करा। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या प्रशासनाला सूचना। विधान भवनात पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी आढावा बैठक संपन्न। नवागतांच्या स्वागतासाठी शाळेसह शिक्षक सज्ज। विविध शाळांमध्ये प्रवेशोत्सव होणार मोठ्या उत्साहात साजरा। शॉर्टकट घेण्याच्या नादात अक्कलकोट हायवे बनतोय मृत्यूचा सापळा। निष्पाप बळी जाण्यापूर्वी प्रशासनाने लक्ष देण्याची गरज।
आणि 2.25 किलो बनावट सोने तारण ठेवून कॅनरा बँकेला 85.93 लाखांचा गंडा, सोनारासह 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींचा आढावा घेत रहा आणि पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.